नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आम्ही गावी गेलो होतो एप्रिलमध्ये आणि कशी सुट्टी गेली काही कळलंच नाही. 1 महिना आमचा असा गेला निघून, कारण आमच्या गावाला भाऊकीतली खूप सारी लग्न होती. सगळ्यांच्या हळदी, कोणाचं उठणं वगैरे सगळं करत 8-10 दिवस असे निघून गेले आणि उन्हाळी कामं पण होती, शेतातली पण कामं होती. तर आमचे 1 महिना कसा निघून गेला आम्हाला काही कळलंच नाही. आणि आम्ही आज सकाळीच मुंबईला आलोय गावावरून. तर हे सगळं मी आता थोडं थोडं सगळं घेऊन आली आहे. आणि मुंबईला तर सगळंच मिळतं, पण तरी पण आपलं गावचं म्हणून, आपल्या शेतातलं म्हणून सगळं थोडं थोडं आणले. कारण ट्रॅव्हल्समध्ये सगळं जास्त वजन घेणं म्हणजे खूप अवघड, तरी पण मी सगळं थोडं थोडं असं घेऊन आली. आणि मी नेहमी दरवर्षीच घेऊन येते म्हणजे शेतातले सगळ्या वस्तू, कारण त्याच्यातमध्ये थोडं सुद्धा केमिकल नसतं मिक्स, त्याच्यामुळे मी सगळं घेऊन येते. तर हे असे मी, हे बघा, ह्याच्या डाळी आपल्या करून घेऊन येते. ही आपली हरभऱ्याची चणा डाळ आहे आणि ही आपली, हे सगळं मी गिरणीवर केलेलं आहे बरं का. हे घेवड्याची डाळ आहे. हे शेवया मी आपल्या मशनीवर केले, तर रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून. आणि हे आपलं कुरवड्या केल्या तर ह्या, आणि उन्हाळी भुईमुग काढून त्याच्यातले शेंगा थोडेसे मी शिजवून आणलेत, कच्च्या आणलेत थोड्याशा. आणखीन हे आमच्या शेतामध्ये आम्ही थोडासा लसूण केला होता, कांदे केले होते. तर हे सगळं आम्ही असं काढून आणलेलं आहे. तर हे सगळं आम्ही दरवर्षी करतो, कांदे लसूण. तर आम्ही दरवर्षी मेमध्ये गेलं की काढून आणतो थोडे थोडे, बाकी सगळं गावाला ठेवतो. आणि हे असं लोणचं करून आणलंय. आणि हे आपला मसाला आणलाय. आणि ही आपली ह्याची डाळ आहे, आपली उडदाची डाळ आहे आपलं घुटं करायसाठी. आणि शेतामधली आपली ज्वारी आहे, गहू आहे, आणि हे आपले तांदूळ आहेत, आणि हे आपले सगळे आंबे. तर हे आंबे मी स्वतः काढून आणलेत आमच्या शेतातले. तर तुम्हाला माझ्या रीलमध्ये तर दिसेलच पुढं की मी झाडावर चढून वगैरे आंबे काढून आणलेत. किती कठीण असतं झाडावर चढून आणणं. आणि हे सगळं एवढं सगळं मी सामान सगळं उचलून घेऊन आले ट्रॅव्हल्समधून काढून चढून. आणि सकाळी आज मी हे आंब्याचं असं हे पेटी आणली, हे आणि भात्यान घेऊन आले. तर असं हे आंबे मी एक एक असं थर लावून त्याच्यावर भात्यान टाकून पटकन पिकतील असे मी ह्याच्यात ठेवणार आहे. म्हणजे ह्याच्यात लवकर असे आंबे पिकतात म्हणून हे असे मी आणलेले आहे. तर तुम्ही बघा किती केवढं सारं सामान आणले. आणि माझ्या घरात आता सध्याला सगळा पसाराच आहे, कारण आता मी सगळं व्यवस्थित लावायचं काम माझं चाललेलं आहे. एवढ्या दिवसातून आपण मुंबईला आलोय म्हटल्यावर सगळा कचरा वगैरे झालेलाच आहे. महिना एक गावी काढला आम्ही, 1 महिना. आणि आता आलोय तर सगळी साफसफाई चालली, सगळं सामान वगैरे भरून ठेवणार. तर तुम्ही पण असं गावाला जाता का महिनाभर आणि सगळ्या वस्तू अशा आणता का? गावच्या सगळ्या आपल्या धान्य वगैरे आणता का? तुम्हाला पण आवडतं का आणायला? तुम्हाला नक्की सांगा. माझे सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.